कांग्रेस ने आगामी चुनाव से पहले अपना 20 सूत्रीय घोषणा पत्र जारी किया है। 500 वर्ग फुट तक के घरों के लिए संपत्ति कर माफी, शहरवासियों के लिए मुफ्त पानी, महिला, छात्रों और वरिष्ठ नागरिकों के लिए मुफ्त बस यात्रा और बीपीएल परिवारों के लिए मुफ्त स्वास्थ्य सेवाएं प्रमुख वादे हैं। इसी के साथ और आगे उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। मतदानाच्या तारखा बदलणे, मतमोजणीच्या तारखा बदलणे आणि एकंदरीत निवडणूक आयोग हा फ्री अँड फेअर वातावरणात आणि पद्धतीने निवडणुका संपन्न होऊ देत नाही, हा केवळ ठपका नव्हे तर ही बाब प्रकर्षाने जाणवली। त्याच निवडणुकांमध्ये पैशाचा, बोगस मतदानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला। मतदानाच्या दिवशी माध्यमांनी सकाळपासून बोगस मतदार गाड्या भरून कसे येतात आहेत, पोलिंग स्टेशनवर कसा पकडला गेला, मंगल कार्यालयामध्ये बोगस मतदार आणून कसे ठेवले, या सर्वांचं बातम्या या देखील प्रकाशित झाल्या। एरवी मतदान संपायच्या 48 तास आधी प्रचार बंद होतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 24 तास आधी बंद करण्याचे देखील काही घटना आणि काही वेळेला तशा स्वरूपामध्ये मतदानच्या 24 तास आधी प्रचार थांबलेला आहे। मात्र यावेळेस सकाळी 7 वाजता मतदान, मात्र रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार सुरू ठेवण्याचं देखील निवडणूक आयोगाने घेतलेली जी भूमिका आहे ती देखील वादग्रस्त आहे। रात्री लोकांना पैसे वाटता यावे, मतदान केंद्र जे आहे ते नीट त्याची सुरक्षा जी आहे त्या सुरक्षेकडे दुर्लक्ष व्हावं, या सगळ्या गोष्टींकरता 9 तास आधी, मतदानाच्या 9 तास आधीपर्यंत प्रचार सुरू ठेवणं, या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं निवडणूक आयोग, प्रशासन आणि सत्ताधारी यांनी सर्व लोकशाहीचे संकेत हे पायंदळी तुडवले आणि नंगा नाच घातला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही। जो तमाशा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या 2 मित्रपक्षांनी जो घातला, त्या तमाशात त्यांनी वग घेतला होता, पैसा फेक तमाशा देख, आणि मतदारांना विकत घेण्यापासून तर व्यवस्था गुंडाळून ठेवण्यापर्यंतचा सर्व एक अंक झालेला आहे। आता 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि तोच कित्ता हा गिरवला जात आहे। मला आपलं सगळ्यांचं पुन्हा लक्ष वेधायचं आहे की वोट चोरीचा मुद्दा हा काँग्रेसने उचलून धरला। कामठीमध्ये फार मोठी रॅली देखील आम्ही घेतली। देश पातळीवर राहुलजी या मुद्द्याला घेऊन चालतात आहे। निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार निवेदनं देऊन, त्यांच्याशी बोलून, त्यांना प्रश्नांचा भडीमार करत असताना त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि निवडणूक आयोगाला कोंडीत पकडत असताना त्यांनी सरतेशेवटी कबूल केलं की मतदार यादीमध्ये डुप्लिकेट नावं आहेत, या नावांचं काय करणार म्हणून निवडणूक आयोगाने जेव्हा नगरपालिकेची कार्यक्रम जाहीर केला तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यांचं एकपेक्षा अधिक ठिकाणी नाव आहे यांच्या नावापुढे आम्ही स्टार लावणार आहे आणि त्या स्टारवाला मतदानाला जेव्हा येईल तेव्हा आम्ही त्याला विचारू की तुला कोणत्या मतदारसंघात कुठे नाव ठेवायचं, कुठलं वगळायचं आहे। मात्र तो लावलेला स्टार हा मतदार यादीवरचा त्यांनी कुठेही काम केलं नाही, कोणत्याही मतदाराला हा प्रश्न विचारला नाही आणि या निवडणुकीत तर त्या मतदार यादीतून स्टार काढून टाकण्याचं देखील काम, म्हणजे दुबार नावं जे आहेत त्याला चिन्हित करण्याचंही काम निवडणूक आयोगाने केलेलं नाही। एकंदरीत वोट चोरीच्या संदर्भात त्यांनी कबुली देत असताना या संदर्भात तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही सुधारणार नाही, ही थेट भारताच्या नागरिकांनाच त्यांनी एक आव्हान दिलं आहे असं म्हणणं औचित्याचं आणि उचित ठरेल। या सर्व पार्श्वभूमीवर घोडे बाजार जो आहे, नगरसेवकांना खरेदी विक्रीचा जो भाग आहे याला आपण घोडे बाजार म्हणतो, आणि फोडाफोडी जी आहे ही निवडणुका झाल्यानंतर सर्वसाधारणपणे झाल्याचं आपण सर्व ऐकिवात आहे, तशा घटना घडलेल्या आहेत। मात्र यावेळेस हा घोडे बाजार अधिक पुढे घेऊन गेले आणि आपले उमेदवार अनपोज करण्याकरता त्यांनी मोठ्या प्रमाणावर पोलिसांकरवी, प्रशासनाकरवी दबाव आणला, पैशाचा वापर झाला आणि
मोठ्या प्रमाणावर विड्रॉल जे आहेत हे सत्ताधाऱ्यांनी गैरमार्गाने करून घेतले आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांपासून तर आमदारांच्या PA पर्यंत सत्ताधाऱ्यांच्या भावापर्यंत हा सगळा विषय गेला आणि तिथेच तो थांबला नाही, तर विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी स्वतःच्या भावाकरता, भावजाईकरता आणि बहिणीकरता 3 लोक हे अनोपोज काढण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करत असताना समोरच्या उमेदवाराला अर्जच भरू दिले नाही. डिपॉझिटची रक्कम भरली, त्यांना टोकन मिळालं, मात्र स्वतः नार्वेकर तिथे गेले आणि मव्वाली ज्या पद्धतीनं वागतात, बोलतात तशा मव्वाल्यासारखं त्यांनी त्या ठिकाणी त्याचं वर्तन ठेवलं. धाकधपट केली, दमदाटी केली आणि 4 वाजेनंतरचं जे CCTV फुटेज आहे ते देखील गायब केलं. याची तक्रार केली तेव्हा निवडणूक आयोगाने सांगितलं पुरावे द्या. आता तुमचे CCTV आहेत, तुम्हाला कारवाई करता येत नाही. ही असणारी जी परिस्थिती आहे ही लोकशाहीच्या अनुषंगानं काळीमाप असणारी आहे. अहवाल मागितला काँग्रेसच्या तक्रारीवर आणि पालिकेने अहवाल दिला की त्यांनी केलेली जी कारवाई आहे ही कायदेशीरदृष्ट्या योग्य असली तरी प्रशासकीयदृष्ट्या आणि व्यवहारदृष्ट्या ही अत्यंत चुकीची आहे. म्हणजे प्रशासन वेगळं आणि कायदा वेगळा असा गोंधळ देखील त्या ठिकाणी घातला जातो. याही घटनेचा आम्ही निषेध करतो. आता राहिला विषय उर्वरित 28 नगरपालिकेच्या आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागपूरपासून आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरपासून आज काँग्रेसचा प्रचार हा सुरू होत आहे आणि या प्रचाराच्या अनुषंगानं सर्व विविध मुद्दे ही महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन जात आहोत. नगरपालिकेमध्ये काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश हे मिळालं, ती अपेक्षा आमची नाही. आम्हाला तर यापेक्षाही जास्ती अपेक्षा होती. मात्र सर्वसाधारणपणे जे बुलडोजर व्यवस्थेचं, पैशाचं आणि अहंकाराचं चाललं त्या अनुषंगानं आम्ही लढलो.